आई दुपारी जेवण गरम करून घ्या आणि संध्याकाळच्या चहासाठी मी आलं किसून ठेवलंय म्हणजे मयू जर वेळेत आली तर तुम्हाला ती करून देईलच पण जर नाही आली तर म्हणून सांगते मी निघू हो काळजी करू हो. कारण पार्लरला क्लायंट्स येणार आहेत. ए जेनी तू इथे काय करते अचानक कशी काय आलीस तू आपण भेटणार होतो ना दुपारी जेनी मावशी आलीस? हो अगं मी एंगेजमेंटच्या हेअरस्टाईल आणि मेकअपच्या ट्रायलला आली आहे. मी ऑन ड्युटी आहे. हा ऑन ड्युटी एंगेजमेंटच्या ट्रायलला म्हणजे मी तिची क्लायंट आहे आणि ती ट्रायल करायला आली. आता हे कधी ठरलं? जेव्हा एंगेजमेंट ठरली ना तेव्हाच मला मयूचा फोन आलेला की जेनी मावशी माझा मेकअप तूच करणार. अरे पण मयू मला तुझा मेकअप करायचा आहे. ए नाही हा एंगेजमेंटचा मेकअप मीच करणार. तू कधीतरी नंतर कर. ओके नाही जेनी मी एकदा ठरवलंय मयूला मेकअप मी करणार उगाच नको ती माझी मुलगी आहे नाही मी करणार आहे. अगं तू काय हसते सांग ना तिला हे का म्हणतायत? सर मला चिमटा काढा सर मला चिमटा काढा मला चिमटा काढा सर लवकर. इतक्या जोरात काय चिमटा काढला? मला फक्त खात्री करायची होती की जे मी माझ्या डोळ्यांनी बघतोय म्हणजे जेनिफर आणि माझी आई का भांडतायत आणि तेही तुझा मेकअप करायचा ह्या टॉपिक वरून. वा मयू तू तो सेलिब्रिटी बन गई. बाय द वे सर आपण कधी निघायचं? एक मिनिट तुम्ही आता कुठे निघालात? मी प्रतिकडे पांड्या हॉल बघायला चाललो ना साखरपुड्याचा. मग जोडे बाहेर. जी सॉरी सॉरी निकालता हूँ अभी निकाल. तुझी कोण? तू तुझी तुला बीजी म्हटलं. चल हा निघूया आपण. तुम्ही कुठे चालला आता? ऍशला घेऊन? सिक्रेट आहे. अरे काय चाललंय केवढी ही लगीन घाई. हे बाहेर चाललंय ते बाहेर चाललंय. खरंच पण बरं वाटतंय खूप. मात्र मला कुठे नेऊ नका. मी आपली घरीच बरी हो. बरोबर बोलताय आजी. तुम्ही 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 घरीच थांबा आणि ही मयू आहे ना तिला तुमच्या सोबत ठेवा आजीची हेल्प करायला. क्यों? उदिनाल मेरा एक काम है. प्रतीक तू का अडवतोयस मला? ए अडवत वगैरे नाहीये आणि मेन म्हणजे कोणतं काम आहे? कोणतं काम अरे आहे वो हमें ना दलजीत सांगू नकोस. प्रतीक सिक्रेट आहे ते तुला नंतर सांग. सिक्रेट? अगं मग आपल्यात कसलं सिक्रेट? आणि दलजीत तू सी और एस से कितने अच्छे दोस्त है ना. मला सांग ना तुमचं काय सिक्रेट आहे? ओए तू पागल है क्या? देख मयूरी ने मना किया है ना. मैं तेनू नहीं दस सांगा. नाही दस सांगा ना. ठीक आहे बेटे मग मी ना तुमच्या दोघांसोबत येतो कुठे चाललाय ते बघायला. अरे पण तू तर बाबांसोबत जातोयस ना. मी अगं श्रेयस सरांसोबत त्यांचा परम मित्र पांड्या सर असताना मी काय करू तिथे जाऊन. ते दोघं बरोबर जाते बरोबर ना सर? साखरपुडा तुझा आहे यायला हवं तू. मग आता तर सर मला प्रॉब्लेम काहीच नाहीये. मला ना ह्यांच्या सोबत जरा जायचंय. जा रहा ना दलजीत उसके साथ? ओ दलजीत जा रहा ना? हो सर पण अरे प्रतीक तू क्यों लोड ले रहा है? तू श्रेयस सर दे नाल जाना. हाँ और ऐश तूने घड़ी देखी क्या? चल जल्दी कर सानू देर हो जाएगी. चल अहो येते मी. हाय येते आम्ही. जा सांभाळून जा ग. बताते चल जाता. मनमीत कैसा है? अरे दलजीत यार. ओए दलजीत. अरे पांड्या आधी बूट बाहेर बघू. अरे सॉरी सॉरी हे शूज पण आहे ना कंटिन्यू सोबतच येतात. काय माहिती कुठून येतात. दुसरा पण मारा त्याला. तू गप्रे. आणि काय रे तुला केव्हाचा मेसेज करून ठेवलाय मी. मेसेज बघता येत नाही. आधी उभा राहून माझा पुतळा झालाय फार. हा तुला काय पालखी पाठव घ्यायला. चल लवकर. त्या प्रतीकमुळे अडकलो मी. अहो सर मला का टार्गेट करते आता? मी तर फक्त आलेलो इथे बघायला. टार्गेट नाही तुला ड्रायव्हर बनवतो मी. हा अरे भजी कशी आहे? मस्त आहे. कोणी बनवली? ऍशनी आपल्या अश्विनीने. हा मस्त आहे तुझी. आता उशीर होत नाही तुला. पुतळा झाला चल. अरे प्लेट घेऊन कुठे चाललायस? येते ही घे तुझी प्लेट. चल अरे जावई बापू आणि सासरे यार. चल. पण मुळात लेट झालाच कसा? का बाहेरच्या लोकांसमोर मला मान खाली घालायला होता? आपल्या कंपनीचं एक रेप्युटेशन आहे. मॅम आम्ही तुम्हाला तासाभरामध्ये रिपोर्ट बनवून देतो.
वाव ग्रेट. आता तुम्ही रिपोर्ट बनवणार, मग मी तो चेक करणार, मग त्याच्यावर तुम्हाला करेक्शन्स पाठवणार, ते करेक्शन्स करून तुम्ही मला पुन्हा अपडेट करणार. हे एवढं सगळं करायला वेळ आहे असं वाटतंय तुम्हाला? दुपारपर्यंत रिपोर्ट सबमिट करायचा आहे. माय क्वेश्चन इज लेट झालाच का? हे सगळं त्या नवीन मॅडममुळे झालंय. त्यांच्यासाठी अडकलंय सगळं. त्या आजकाल ऑफिसमध्ये नसतातच. आम्हाला गाईड कोण करणार मॅडम? ओ, म्हणजे हे सगळं त्या अश्विनीमुळे झालंय? हो मॅम, नाहीतर रिपोर्ट वेळेतच तयार झाला असता. रिपोर्ट वेळेत तयार आहे. सॉरी, मला जरा यायला थोडा उशीर झाला. मी एका कामात अडकले होते म्हणून. पण सगळा रिपोर्ट तयार आहे आणि करेक्शनमध्ये वेळ वाया जाणार नाही, कारण यात काही चुका नाही आहेत. यू कॅन गो नाउ. हे बघ मीरा, मला माहिती आहे तुझी चिडचिड होते आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे, पण मी पण एका पर्सनल कामामध्ये अडकले होते. ते ठीक आहे, पण तुला आज यायला का उशीर झाला? मीरा, अगं म्हटलं ना, एक पर्सनल काम होतं म्हणून. मीरा मॅम, अश्विनी मॅडमला एका प्रोडक्टच्या टेस्टिंगसाठी यावं लागेल. ठीक आहे अश्विनी, यू कॅन गो. ठीक आहे, बाय. तेजस, मी कामानिमित्त बाहेर चालले, ठीक आहे? नाही, हे असंच होणार होतं, मला माहिती होतं. ऍडव्हान्स मध्ये हॉल बुक झालेले आहे सगळे. 2024 हॉल 2023 मध्येच बुक आहे. मला नाही वाटत की आपल्याला हॉल मिळेल आता. अरे मिळणार ना म्हणजे काय? काहीतरी करावंच लागणार ना. आणि आपल्याला माहिती होतं कार्य आता येणार आहे, त्याच्या आत्याला घाई सुटली. सर, तिला घाई सुचली आता त्याला मी तरी काय करू? काय बोलायचं आता यार. कोणाचं लग्न आहे सर? आमच्या दोघांचं झालं माहितीये ना, येतंय. या लग्नाला नाही. या काय लग्नाला? इकडे हॉलचा पत्ता नाही, लोक कमी करतोय आपण. हो बाबा, तू इकडेच थांब, मी पाठवीन मिठाई तुला. नंतर वेगळी पार्टी दे. आपण एक्झॅक्ट किती लोक इन्व्हाइट करतोय, याचं काही आहे का? काही हिशोब आहे याचा? हा, त्या हिशोबाने आपण हॉल बुक करूया ना. मोठा नको, मग छोटा तरी बघूया मिळाला तर. बेस्ट आयडिया आहे पांड्या सर. तसंही माहितीये का, माझ्या साईडून ऑलमोस्ट कोणी नसेलच. आणि श्रेयस सर, तुम्ही मयूलाही सांगा की तुमची जी लिस्ट आहे रिलेटिव्हची ती थोडी कमी करायला. अरे कमी करू करून किती कमी करणार? नाही, एक मिनिट, आपल्याला लोक कमी करावेच लागतील. हा, हॉल नाही मिळाला तर. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण सोसायटीचा हॉल बघूया, फ्री मध्ये मिळेल. लोक कमी करूया, काय वाटतं? बेस्ट आहे. कोण आहे इकडे मध्ये? तिला काय आलं? हॅलो हॅलो श्रेयस, काय झालं? मला खूप भीती वाटते श्रेयस. दिवसा डोळा कसली भीती वाटते? तू प्लीज येतोस का घरी? अरे हॅलो, काय रे? कोणाचा कोण होता? ते आल्यावर सांगतो, एका कामासाठी जातो मी, जाऊन. अरे पण काय झालं ते तर सांग. आल्यावर सांगतो. तुम्ही हॉल शोधा आणि काय मिळाला हॉल का मला कळवा. चला. तुमच्याशिवाय आमच्या कसं माती मारून शोधणार? चाललाय. अरे शोध आता, काय करू? काम आहे मला. तुझ्या पोरीचं लग्न आहे. चल. आता आपण कुठे शोधायचा हॉल? आता हॉल शोधण्यात हाल होणार आहे आपले. घे चहा घे. हे बाई बिस्किट आहे का? मॅडम, अश्विनी मॅडम, मीरा मॅडम बाहेर गेल्या. बाहेर गेली, पण ह्या रिपोर्टवर तर तिची सही घ्यायची होती. ठीक आहे, मी घेतो. कुठे गेली अशी अचानक? नाही मॅम, मला पण काय आयडिया नाही. म्हणजे एक महत्त्वाचं काम आहे असं सांगून गेलं. तसं माझं पण सगळं काम झालंय. प्रोडक्ट टेस्ट झालेत, रिपोर्ट परत चेक करून झालेत. फक्त डिस्कशन करायचं होतं. ठीक आहे, मीही निघते. म्हणजे ती जर लवकर येणार नसेल तर हे रिपोर्ट्स तिला द्या. येस मॅम, ठीक. मीरा, काय झालं? आलास तू? बस ना. अरे बस काय, इमर्जन्सी होती ना, अर्जंटली बोलवलं मला. काय झालं? इमर्जन्सी ही आहे की तू तुझा राग जरा शांत कर.
अरे सोड ना बाबा राग बी, काय झालं ते सांग पटकन. बरं 1 मिनिट थांब, सांग. हे बघ, कसं आहे छान आहे. काय करू मी घालू? श्रेयस, मी मयुरीसाठी घेतलाय. मी आणलेली साडी पण तुम्ही घेतली नाहीत. मग मला कळत नव्हतं की मी नेमकं गिफ्ट काय देऊ, म्हणून मग सरळ जाऊन हा प्लॅटिनम नेकलेस घेतला. मला असं वाटतंय की डिझाईन तुला आवडेल आणि मयुरीवर तर सुंदर दिसेल. हो आवडेल तिला, पण आय एम सॉरी, आम्ही ऍक्सेप्ट नाही करू शकतो. कम ऑन श्रेयस, फ्रेंड्सकडनं गिफ्ट घ्यायचे असतात आणि त्याची किंमत बघायची नसते. काय ना मीरा, हा खूप महाग आहे आणि एवढा महागडा आनंद आम्हाला चिपणार नाही. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, रे म्हणजे तू अजून माझ्यावर चिडलेला. या गोष्टीचं आणि या गोष्टीचं काय घेणं देणं? म्हणजे तू अजूनही मला परक समजतोस. व्हिडिओस का जरा, चिडायचं काय घेणं देणं? हा, वी कॅनॉट एक्सेप्ट दिस यार. मीरा, याच्याने काही होणार नाहीये, वेगळं काहीतरी कर. थोडा इमोशनल मार ना. मी बी माझी मुलगी असती तर मी असं केलं असतं वगैरे वगैरे. कम ऑन. गुड. सॉरी मी असं रिॲक्ट केलं. इट्स ओके श्रेयस, आय कॅन अंडरस्टँड. ती साडी जशी मी नेसणार होते तसंच हा नेकलेस सुद्धा मीच घालेन. आय नो खूप महाग आहे, खूप पैसा आहे माझ्याकडे, पण तो खर्च करायला मला माझी माणसं नाही आहे, माझ्यावर प्रेम करणारी माणसंच नाही आहेत ना. एकटी आहे मी, शिवाय मला मूलही नाही. म्हणून मग दुसऱ्या कोणाला मूल असलं की त्याच्याशी रिलेटेड स्वप्न रंगवत बसते की माझं बाळ असल्यावर मी काय करेन. माझ्या मुलीचं लग्न ठरल्यावरती मी तिला असाच नेकलेस केला असता, असं काय काही डोक्यात येत राहतं माझ्या. बट इट्स ओके, तेही शक्य नाही आहे, माहिती आहे मला. तू फसलायस दादा. अरे चेहरा बघ तुझा, चांगलाच फसलायस तू. हा हो हो चल, हो बोलतो मी, बोलतो. हा 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 हो ठीक आहे. पांड्या सर, पांड्या सर, जर हॉल नाही मिळाला तर मग एंगेजमेंटचं काय होईल? डोंट वरी, मी करेल. पांड्या सर, तुम्ही काय बोलताय या टाइमला? अरे तुझी आणि मयुरीची एंगेजमेंट मी करून देईल असं बोललो मी. अच्छा ओके. निगेटिव्ह विचार काय करतोय जावई बापू, बी पॉझिटिव्ह. हा मी आहे ना अजून. मी असताना तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या एंगेजमेंटसाठी हॉल उपलब्ध करून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आता जो आपल्या सोसायटीचा सेक्रेटरी ना त्याच्याशी मी बोलतो, आपल्या त्या क्लब हाऊस विषयी. ओके, तो डोंट वरी. हा रिलॅक्स करा जरा, जा वरती मी आलो त्याच्याशी बोलू. हा हा चालेल. और एक गल सुनता सुन, देख और एक बात. हाँ एक मिनिट, मग कुठे गेली होतीस? अरे इथेच गेलो होतो, काम होतं. आणि कोणतं काम? आणि मुळात ते दलजीतला का घेऊन गेलीस सोबत? अरे दलजीत, तू हिला कुठे भेटलास? अरे ऐसे ही मिले हम लोग. चल मयूरी, कल मिलते, मैं निकलता हूँ. याच वेळेत या. एक मिनिट, उद्या काय करायचंय तुम्हाला? कोणतं काम आहे? पण मुळात रोज रोज का भेटायचं असतं तुम्हाला? ठीक है मयूरी, कल देर मत करियो, मैं तेनू पिकअप करने आ जाऊंगा. चल बाय. बाय बाय. अरे काय तुम्ही दोघं टाळताय मला? मला सांगा तरी काय काम आहे? हाय झालं प्रतीक, काय असं का करतोयस? हेच नाही सांगतात की नक्की काय काम होतं आणि कुठे गेलेलात तुम्ही? अरे इथेच गेले होते, बोलले नाही काम होतं म्हणून गेले होते. मग सांग ना मला नक्की काय? इथेच गेले सांगायचं काय? अगं मयू, ऐक तर माझं एकदा. अरे तू सारखे सारखे का प्रश्न विचारतोस? अरे बघून चाल ना मयू, लागतंय मला. हे बघ, मी तुला लास्ट बोलतोय, मला सगळं क्लिअर कळलं पाहिजे. तू इतके प्रश्न विचारलाय काय तुमचं? उद्यावर साखरपुडा आले, हे भांडताय कसले? हो ना, हे यांचं लव्ह मॅरेज आहे ना, मग एवढे काय भांडतायत तुम्ही? आमच्यासारखं ठरवून लग्न केलं असतं तर यांचं काय झालं असतं कोणास ठाऊक. बघा ना काकू, ही मयू ना माझ्याशी नेहमी भांडत असते.
आता तर मला असं वाटतंय की मला आत्याने ज्या मुलींचे फोटो पाठवले ना त्यातल्याच एका मुलीशी लग्न करायला हवं होतं. ऍटलिस्ट अशी भांडली तरी नसती ना माझ्यासोबत. भांडले नसते, मारलंच असतं तुला, फटके दिले असते. अगं काय बोलतेस काय? हा नवरा आहे ना तुझा, त्याला मारतात. अगं आमच्या वेळी नवऱ्याकडे डोळे वर करून बघायची टाप नव्हती. तुम्हाला माहितीये का आजी, तेच बरं होतं. नाही तर आजकालच्या मुली बघा. हो का? काय चाललंय? नाही सर, ते जर तुम्ही कसे काय एकत्र आलात दोघं? अगं आई आत्ताच आलोय, पाणी तरी पिऊ दे. डायरेक्ट प्रश्न. मी पाणी आणते. नाही नको. मीरा तुला हवंय? तुम्हाला? नाही नको, राहू दे. अश्विनी का नाही आली अजून? अरे ती अजून आली नाही, ऑफिस मध्येच आहे. पण ही कशी आली? माझं काम लवकर संपलं, पण अश्विनी पण यायला हवी होती एव्हाना. अच्छा, म्हणजे ती कधी घरी येणार आहे तुलाही माहित नाहीये? हा, मी फोन करतो अश्विनीला. नका कॉल करू, मी इथेच आहे. अरे मीरा, तू इथे कशी? आई बरं झालं तू आलीस. आता तू तरी माझी बाजू घेशील. अच्छा, मग ठीक आहे. श्रेयस सर माझी बाजू घेतील, बरोबर ना? मयू, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आणलाय मी. त्याआधी मी काय आणलंय बघ. हे तुला माझ्याकडून एंगेजमेंटचं गिफ्ट. घे. खूप छान नेकलेस आहे. डिझाईन कसलं छान आहे. आहे छान, पण महाग असणार आहे. काकू, गिफ्ट काय कोणी किंमत बघून देतं का? मीरा, अगं पण एवढं महागडं गिफ्ट कशासाठी घेतलं? असू दे ग, मयुरीला आवडलंय ना, असू दे. मी चहा टाकते आई सगळ्यांसाठी. थांब. आई, तू काहीतरी गिफ्ट आणलं होतंस ना माझ्यासाठी? नंतर बघूया ना आपण. नाही, मला आत्ता बघायचंय. आत्ता दाखव मला. मयू, अगं राहू दे. दाखव ना मला. मयू, असं काय? हेच आहे ना? वाव, किती गोड आहे ग चेन. मी घालून बघते. हा, कशी दिसते? छान दिसते. आवडली तुला? खूप जास्त आवडली. अगं मयू, ही चेन ना तुला खूप सूट होते, खूप छान दिसते तुझ्यावर. आता मी ही चेनच घालते. अश्विनी, हे कधी घेतलंस? मला सांगितलंस तर मी पण आलो असतो. अचानक ठरलं आणि घेऊन आले. तुम्हाला आवडली का? तू आणली आहेस, मग आवडणारच ना. तू आवडतेस, चेन पण आवडली. मीरा मॅडम, आय एम सॉरी, मी तो नेकलेस नाही घेऊ शकत. अगं पण तुला आवडला होता ना? हो, आवडला होता मला. पण कसं आहे ना, जी गोष्ट मला माझे आई बाबा घेऊन देऊ शकत नाहीयेत किंवा प्रतीक घेऊन देऊ शकत नाहीये, अशी गोष्ट मी बाहेरच्या कुठच्या माणसाकडून घेतली तर त्यांचं मन दुखवेल आणि मला त्यांना दुखवायचं नाहीये. त्यामुळे खरंच सॉरी, तो नेकलेस तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. कारण मी त्यांना नाही हर्ट करू शकत. मयू, आता तू असं बोलल्यावर तुला घे म्हणून मी आग्रह पण नाही करू शकणार. तुला माहितीये मयू, मला मुलगी असती तर मी तिचेही असेच लाड केले असते, तिचीही हौस मौज अशीच पुरवली असती. पण आता ते नाहीये म्हणून मी तुलाच माझी मुलगी मानत होते. पण माझ्या नशिबात तेही सुख नाही. असं का म्हणताय तुम्ही? मी फक्त गिफ्ट घेत नाहीये. आणि हो, माझ्या लग्नात तुम्ही करण्याजोगं काही काम असेल ना तर तुम्ही नक्की मदत करा, मला आवडेल. नक्की. ठीक आहे. हा ठीक आहे. हा बघू आम्ही. हा ठीक आहे, बघू. आता वेगळा प्रॉब्लेम झालाय. तो सोसायटीचा सेक्रेटरी म्हणतोय हॉल मिळणार नाहीये, दुसऱ्यांना दिलाय. बुकिंग आहे म्हणजे हॉल आपला सोसायटीचा आणि देतोय बाहेर. नाही, मी म्हणतोय ना, तुला पुढच्या वर्षी निवडून द्यायचं नाही, लक्षात ठेव. झालं? का चिडचिड करतोय? तू एवढा शांतपणे कसं काय बोलू शकतो? अरे साखरपुडा तोंडावर आला, हॉल नाहीये आपल्याकडे, कुठे करायचा साखरपुडा? हा नाही, त्या सेक्रेटरीला ना धडा शिकवलाच पाहिजे आता. हे बघ, एक काम करूया, साखरपुडा ना आपण आपल्याच घरी करूया.
अहो पण या घरात कशी काय जागा एवढी होईल? मग एक काम करूया, खाली सोसायटीचं कंपाऊंड आहे ना, तिथे मांडव टाकूया. चालेल. आजी ऍक्च्युली माझी जी आत्या आहे ना ती थोडी हायफाय आहे, सो असं खाली ग्राउंडवर मंडप वगैरे टाकलेलं तिला नाही पटणार. हे पांड्या, तो कॉर्नरवर एक स्वस्तिक हॉल आहे ना, त्याचं काय? यार सगळे हॉल बघून झाले, कुठलाच हॉल अवेलेबल नाहीये, सगळे फुल आहे. मला माझं डोकंच काम करत नाहीये काय करायचं आता. आपण एंगेजमेंट माझ्या घरी केली तर?